इमेज. ओके, काय करायचं आहे, इमेज इन्सर्ट करायची. काय करायचं आहे, इमेज इन्सर्ट करायचे. सो हाऊ वी कॅन इन्सर्ट द इमेज, कुठल्या वेळी इमेज इन्सर्ट करायची, कशी इन्सर्ट करायची, लेट्स टॉक टू दिस वन नाव. सो टू स्टार्ट विथ दिस, व्हॉट द स्टोरी वी हॅव टू डू. आता मी काय करतोय पहा, आय एम जस्ट गोइंग टू बी क्रिएट वन फोल्डर. आता सगळ्यात आधी कुठल्याही वेबसाईटचं, कुठलीही वेबसाईट बनवताना त्या वेबसाईटचं फोल्डर स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, दॅट वी नीड टू डिस्कस फर्स्ट. ओके, कुठल्याही वेबसाईटचं फोल्डर स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, दॅट वी हॅव टू डिस्कस फर्स्ट. सो व्हॉट इज द वे टू बी गो, व्हॉट इज द वे टू बी एक्झिक्यूट. कुठलाही प्रोजेक्ट जर तुम्ही किंवा HTML मध्ये वेबसाईट बनवत असाल तर त्याचं फोल्डर स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, कुठल्या वेने एक्झिक्यूट करायला पाहिजे, कुठल्या वेने वर्कआउट करायला पाहिजे, दॅट वी हॅव टू डिस्कस. नाउ लिसन टू मी केअरफुली, इम्पॉर्टंट. लिसन टू मी केअरफुली. टू क्रिएट द फोल्डर स्ट्रक्चर वी हॅव टू राईट डाऊन अ प्रोग्राम. लाईक कुठल्या वेनी क्रिएट करायचं, आधी एक रूट फोल्डर तुमचा असायला पाहिजे. ओके, वी मस्ट हॅव ॲट वन रूट फोल्डर. तुम्ही एक रूट फोल्डर क्रिएट कराल. ओके, जस्ट गिव द नेम ॲज दॅट ऑफ युअर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही याला देऊ शकता. ओके, क्लिअर का, असो नो गाईज, क्लिअर ना. व्हॉट द नेम यू हॅव टू गिव इट, काय नाव द्यायचं आहे, कसं नाव द्यायचं आहे, दॅट द थिंग वी हॅव टू वर्कआउट, दॅट द थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट. ओके, सो इथे तुम्हाला नाव देताना काय नाव द्यायचं आहे, काय नावाने वर्कआउट करायचं आहे, दॅट वी नीड टू वर्कआउट, दॅट वी नीड टू एक्झिक्यूट फर्स्ट. आता या फोल्डरला तुम्ही नाव काय द्याल, तुम्हाला जे नेम वाटतं. ओके, वॉट एव्हर द नेम यू वॉन्ट टू गिव्ह, यू कॅन गिव्ह दॅट नेम. आता तुम्ही त्याला प्रोजेक्टचं पण नाव देऊ शकता. लेट्स से आय वॉन्ट टू क्रिएट अ प्रोजेक्ट with the name of, I want to create a project with the name of, let's say animal plant detection system, or let's say की मला एखादी तुमच्या कॉलेजचीच वेबसाईट बनवायची आहे. सो हाऊ वी कॅन गो फॉर इट्स एक्झिक्युशन, कुठल्या वेळी वर्कआउट कराल, कुठल्या वेळी एक्झिक्यूट कराल. सो हिअर you have to name it as an project folder. Okay, तुम्ही याला ॲज अ प्रोजेक्ट पण नाव देऊ शकता. यू कॅन गिव्ह द एनी नेम. वी हॅव टू डिस्कस अबाउट व्हॉट, की तुमचं प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, प्रोजेक्टचं फोल्डर स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. व्हेनेवर यू वॉन्ट टू क्रिएट एनी वेबसाईट, किंवा जर तुम्ही कुठली वेबसाईट जर बघत असाल ऑनलाईन, तर त्या ऑनलाईन वेबसाईटमध्ये प्रॉपरली प्रत्येक HTML पेज अपलोड होत नाही. त्या फोल्डरमध्ये प्रॉपरली सगळे पेजेस पुट केले जातात आणि ते फोल्डर सर्व्हरला अपलोड केले जातात. वी टॉक अबाउट क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. तुमचा प्रोजेक्ट नेहमी कुठे असेल, येस गाईज, प्रोजेक्ट इज प्रेझेंट ऑलवेज वेअर, नेहमी हा वेबचा प्रोजेक्ट कुठे असेल, सर्व्हरला असेल. कुठे असेल, सर्व्हरला. अजून आपण सर्व्हरच्या पार्टला गेलो नाही आहे. आपण जे काही करतोय ते फक्त स्मॉल वेनी वर्कआउट करतोय. तर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे ते आधी डिसाईड, कुठे ठेवायचं आहे त्याच्यासाठी आधी एक फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल. फोल्डर स्ट्रक्चर म्हणजे काय, मी एक फोल्डर क्रिएट करेल ज्याला प्रोजेक्ट फोल्डर नेम देईल. त्याच्यामध्ये मी दुसरा फोल्डर क्रिएट करेल विथ द नेम ऑफ व्हॉट, विथ द नेम ऑफ CSS, विथ द नेम ऑफ CSS. काय नावाने, CSS. देन within that we have to create a one more folder, that is the folder of JS, that is the folder of JS. JS stands for JavaScript, and here we have to create a folder with the name of images. Okay, काय करायचं आपल्याला, we just want to create one folder, within that first आपण एक फोल्डरला नेम देऊया प्रोजेक्ट फोल्डर. देन त्याच्यामध्ये पहिलं फोल्डर आहे CSS नावाचं, दुसरं फोल्डर आहे JS नावाचं, तिसरं फोल्डर आहे इमेजेस नावाचं. क्लिअर का, असो नो. ओके, पहिलं फोल्डर आहे CSS नावाचं, दुसरं फोल्डर आहे JS नावाचं, तिसरं फोल्डर आहे इमेजेस नावाचं. ठीक आहे, हे फोल्डर्स आहेत. मग या फोल्डरला आपण वर्कआउट कसं करायला पाहिजे, कसं एक्झिक्यूट करायला पाहिजे. सो व्हॉट द वे वी हॅव टू डू, हाऊ आय कॅन क्रिएट अ फोल्डर स्ट्रक्चर. आणि तुमचे जे HTML पेज असतील ते या इंडेक्सला वर्कआउट करतील, म्हणजे इथे राहतील फोल्डरच्या सोबत, फोल्डरच्या आतमध्ये नाही. लक्षात काय बोलतोय, हे राहतील कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये, जे तुमच्या प्रोजेक्टच्या फोल्डरचं नाव आहे त्याच्या आतमध्ये. ओके, प्रॅक्टिकली सांगतो कसं, पहा इथे न्यू फोल्डर. ओके, मी एक फोल्डर क्रिएट केलाय आणि याला मी नाव देतोय प्रोजेक्ट. क्लिअर का, याला मी नाव देतोय प्रोजेक्ट. सो जस्ट डबल क्लिक ऑन दिस, याच्यावरती डबल क्लिक केला. आता मी याच्यामध्ये आला. आता याच्यामध्ये मला पहिलं फोल्डर कुठलं पाहिजे,
CSS नावाचं. जस्ट क्रिएट द फोल्डर विथ द नेम ऑफ व्हॉट? CSS. अगेन नेक्स्ट फोल्डर यू हॅव टू क्रिएट विथ द नेम ऑफ व्हॉट? JS, that is JavaScript. That is JavaScript. First folder we are created with the name of what? CSS. पहिलं फोल्डर मी काय केलंय, मला प्रोजेक्ट स्ट्रक्चर बनवायचं आहे, प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर द्यायचं आहे. त्याच्यासाठी जे पहिलं फोल्डर आहे त्याला मी काय नाव दिलं? प्रोजेक्ट. काय नाव दिलंय? प्रोजेक्ट. त्याच्या आतमध्ये मी दुसरा फोल्डर क्रिएट केला विथ द नेम ऑफ CSS अँड देन नेक्स्ट फोल्डर विथ द नेम ऑफ JS, JavaScript. क्लिअर का? इथे CSS आणि इथे JavaScript. अँड वन मोर फोल्डर आय वॉन्ट दॅट इज विथ द नेम ऑफ इमेजेस. क्लिअर? आधी एक रूट फोल्डर घेतलाय, त्याच्यामध्ये मी 3 फोल्डर क्रिएट केले. कुठले कुठले? CSS, JavaScript आणि इमेजेस. कुठले कुठले? CSS, JavaScript आणि इमेजेस. कम अगेन, CSS, JavaScript आणि इमेजेस. क्लिअर का? असो नो. नाउ आय एम गोइंग टू क्रिएट अ HTML फाईल आणि मी याला सेव्ह करतो. पहा कुठे सेव्ह करतो? जस्ट यू हॅव टू सेव्ह इनसाइड index.html. त्याच फोल्डर स्ट्रक्चरमध्ये कुठल्या? तर प्रोजेक्ट नावाच्या. गेटिंग माय पॉईंट? लक्षात आलं काय बोलतोय? ओके ना? मी कुठे स्टोअर केलं पहा, CSS इमेजेस JSच्या फोल्डरला index.html नावाची फाईल मी सेव्ह केली आहे. इथे का सेव्ह केली? कारण मला माझ्या HTMLच्या पेजेसला याच फोल्डरनुसार अरेंज करावं लागतं. क्लिअर? क्लिअर ऑल ऑफ यू? फर्स्ट वी आर टेकन वन रूट फोल्डर. रूट फोल्डरमध्ये पहिलं फोल्डर आहे CSS नावाचं, इमेजेस नावाचं आणि JS नावाचं. ओके, CSS, इमेजेस, JS 3 फोल्डर क्रिएट केले. त्याच्यानंतर इंडेक्स नावाचं एक पेज. क्लिअर? एस ऑर नो? क्लिअर ऑल ऑफ यू? ओके. हां, नाव आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये इमेज पुट करायची आहे. आय वॉन्ट टू पुट हिअर इमेज. काय पुट करायचं आहे? बोला, काय पुट करायचे आहे? इमेज. ओके. सो हाऊ वी कॅन पुट द इमेज? कुठल्या वेळी पुट कराल, कशी पुट कराल, कुठे पुट कराल? लेट मी एक्सप्लेन यू. सी, जी इमेज तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायची आहे, आधी ती इमेज कॉपी करायची. ओके. आणि पेस्ट करायची तुमच्या इमेजेस नावाच्या फोल्डरमध्ये. आपण हे जे 3 फोल्डर क्रिएट केले आहे, प्रत्येक फोल्डरचा एक इम्पॉर्टन्स आहे. लक्षाला काय बोलतोय? एव्हरी फोल्डर हॅव ॲन इम्पॉर्टन्स. म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे? एक CSS नावाचा फोल्डर, एक इमेजेस नावाचा फोल्डर आणि एक JS नावाचा फोल्डर. CSS नावाच्या फोल्डरमध्ये नेहमी काय असतील? CSS फाईल. इमेजेस नावाच्या फोल्डरमध्ये नेहमी काय असेल? इमेजेस. JS नावाच्या फोल्डरमध्ये काय असेल? JavaScriptच्या फाईल. क्लिअर का? इथे CSS, इथे इमेजेस आणि इथे JavaScript. CSS, इमेजेस आणि JavaScript. मग मी इमेजेस नेहमी कुठल्या फोल्डरमध्ये ठेवेल? इमेजेस नावाच्या. CSSच्या फाईल नेहमी कुठल्या फोल्डरमध्ये ठेवेल? आणि JavaScriptच्या फाईल नेहमी कुठल्या फोल्डरमध्ये ठेवेल? क्लिअर? ओके. मग आता मी इथे काय करतो, इमेजेसच्या फोल्डरमध्ये मी एक इमेज कॉपी आणि पेस्ट केली आहे कॅप्चर नावाची. ओके. आता आपल्याला काय चेक करायचं, याचं एक्सटेन्शन चेक करायचं आहे. कुठली इमेज, एक तर PNG असेल, एक तर JPG असेल, एक तर GIF असेल. ओके. इमेजेस वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतात. क्लिअर? क्लिअर ऑल ऑफ यू? ओके. इमेजेस वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतात. सो हिअर वी आर जस्ट वर्कआउट विथ वॉट? जस्ट कॉपी अँड पेस्ट द इमेजेस. आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवाल, तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जेव्हा कधी इमेजेस वापरायच्या असतील, त्या नेहमी कुठल्या फोल्डरमध्ये असल्या पाहिजे? इमेजेस. कुठल्या फोल्डरमध्ये? एम आय क्लिअर? क्लिअर ऑल ऑफ यू? श्रद्धा क्लिअर? कृपाली, पूजा, स्नेहा, हर्षाली क्लिअर? ओके ना? सो what we have to do here, we have to create a folder structure and within this one. Now how we can add this image into the HTML page? What is the tag? Anyone knows? IMG SRC. Okay. आता जेव्हा तुम्ही कॉलेजेसमध्ये याच्याबद्दल खेळले असाल, तेव्हा कॉलेजेसमध्ये तुम्ही C: प्रोग्राम फाईल्स, राईट, पूर्ण पास करायचे. बरोबर ना? इमेजेसचा पूर्ण पास करायचे. ज्या लोकेशनला ती इमेज आहे त्या लोकेशनला. पण मी काय म्हणतोय, जर तुम्हाला सर्व्हर ओरिएंटेड ॲप्लिकेशन बनवायचे असतील, तर सर्व्हरला C ड्राईव्ह माहिती आहे का तुमचा? नाही. तुमचा D ड्राईव्ह माहिती आहे का? नाही. त्याला इमेजेस नावाचा फोल्डर माहिती आहे, पण ते ड्राईव्ह माहीत नाही आहे. मग त्याला कसं वर्कआउट करतात? सो आपण म्हणून इथे काय करतो, याला या फोल्डरमध्ये पुट करतो. IMG SRC इज इक्वल्स टू
in bracket, in double quotes, what you have to pass? You have to pass the folder name, images slash name of image, that is capture, capture dot what, png. Getting my point? How we can add the image into our HTML. Okay, so simple way is there to execute. Like this we can add the image. See, clear? Okay. मग आता प्रॉब्लेम ही आहे की एवढ्या ह्याच्यात आली. आता या इमेजवर आपण काय काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो? याला राऊंड शेप मध्ये आणू शकतो, याला फ्रेम देऊ शकलो पाहिजे, याला होल बॅकग्राऊंडला अप्लाय करू शकलो पाहिजे, राईट ना? आणि तुम्ही जर HTML च्या पेजला बॅकग्राऊंड मध्ये अप्लाय केलं तर इमेज जर अप्लाय केली तर तुकड्यांमध्ये येते. त्याला वर्कआउट कसं करावं लागतं? त्याच्यासाठी आपल्याला वर्कआउट करावं लागतं CSS ला. एम आय क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? हाऊ वी कॅन वर्कआउट? सो हिअर गाइज, when you want to go for its execution, what the story you have to do? Here you have to just work out for putting the image by using simple tag img src is equals to images slash capture dot png. Clear का? Yes or no? Execute first. करा. Create the folder structure first. प्रोजेक्ट फोल्डर आपण ड्राईव्ह वर कुठल्या पण ड्राईव्हला, असं काही नाही आहे. मी डेस्कटॉपला सेव्ह केलं म्हणजे असं नाही आहे. तुम्ही पण डेस्कटॉपला सेव्ह करायचं. तुम्ही याला कुठेही स्टोअर करू शकता. Go fast.
चलो डन. सर हा बेटा. सर जर आपण इमेजेस स्लॅश नाही दिला फक्त कॅप्चर डॉट png ठेवलं तर नाही चालणार ना? नाही चालणार, कारण त्याला पाथ भेटेल का सांग ना मला. ओके, हे कधी काम करेल माहिती आहे का? हे काम करेल जेव्हा तू इमेजेस नावाच्या फोल्डरमध्ये नाही, इथे पास करेल. ओके, लक्षात आलं का काय बोललोय? येस सर. Okay ना. So what the thing you have to keep into your mind. So here you just have to work out with the execution of this. जेव्हा तू इथे वर्कआउट करताना, जेव्हा इमेजेसला तू ह्याच फोल्डरला पुट करशील तेव्हाच हे सगळं वर्कआउट करेल. ओके, तेव्हा तू विदाउट इमेजेसनी वर्कआउट करेल. ओके, क्लिअर का? गो फास्ट. Let me know once it is done. How to develop? I want a complete website of. पहिला आला पाहिजे इंट्रोडक्शन ऑफ जावा, दुसरा आला पाहिजे व्हॅरिएबल्स इन जावा, तिसरा आला पाहिजे डेटा टाइप्स इन जावा, चौथा आला पाहिजे लूप्स इन जावा, पाचवा आला पाहिजे तुमचा अरेज इन जावा, सहावा आला पाहिजे तुमचा व्हॉट द थिंग वी हॅव वर्कआउट आफ्टर दॅट, हाऊ टू टेक द इनपुट्स इन जावा, त्याच्यानंतर प्लॉटिंग द व्हेरियस टाइप्स ऑफ शेप्स इन जावा, त्याच्यानंतर वर्किंग विथ द एक्झिक्युशन ऑफ इच अँड एव्हरीथिंग. दिस इज अ प्रोजेक्ट फॉर यू बेस्ड ऑन HTML. हळूहळू तो इम्प्रूव्ह होईल. हा प्रोजेक्ट तुमचा कंटेंट तुम्हाला कलेक्ट करणं सुरू करायचं आहे आणि ज्याची वेबसाईट बेस्ट असेल दॅट विल बी ट्रीटेड विथ द रिअल टाईम प्रोजेक्ट. मी डायरेक्ट आयबेसच्या सर्व्हरवरती त्याला अपलोड करून देईल. ओके, अँड इट गेटिंग टू बी लिंक. खाली तुमचं नाव पण असेल अँड यू कॅन ॲड दिस इन टू युअर प्रोफाईल. एम आय क्लिअर गाईज व्हॉट यू टू डू? इवन दो यू कॅन शेअर दॅट लिंक ऑन टू द LinkedIn सो दॅट यू विल गेट अ मोर रीच आउट. क्लिअर का? ओके, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण अजून प्रोजेक्ट्स आहेत. गेटिंग माय पॉइंट? व्हॉट यू टू डू गाईज? क्लिअर का? काय करायचं आहे? आय वॉन्ट अ कम्प्लीट प्रोजेक्ट ऑन जावा ट्युटोरियल्स. I want a complete project on Java tutorials. Your website must be clean, neat, attractive. All paragraphs must be aligned properly. Introduction of Java वर बरंच मटेरियल आहे गुगलला, त्याच्यातलं थोडं थोडं घेऊन कॉपी पेस्ट करून तुमचं काही कंटेंट टाका आणि त्याचं एक पेज बनवा. ओके, एक पेज बनेल, मग ते पेज हळूहळू अट्रॅक्टिव्ह होत जाईल. क्लिअर का? एस ऑर नो? ओके, हां. व्हॉट द आउटपुट दिस वन? हॅव यू पुट द इमेज? मला याची विड्थ आणि हाईट चेंज करायची असेल तर काय लिहावं लागेल? Just you have to write down width width is equals to double quotes 100 pixel. Okay, you can write down 100 pixel and height is equals to HEIGHT, height is equals to again 200 pixel. Okay, so if you want to change the width and height of image, you can change the width and height by using the attribute width and height. मग जर मला याला राउंड शेप द्यायचा असेल, जर मला याला फ्रेम द्यायची असेल, जर मला याला प्रॉपरली आणखी अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल, जर मला याला रिस्पॉन्सिव्ह बनवायचं असेल, आय यूज द न्यू वर्ड. व्हॉट इज? कम अगेन गाईज. रिस्पॉन्सिव्ह. बोला हर्षाली, स्नेहा, कृपाली. व्हॉट आय वॉन्ट टू मेक इट ॲज अन रिस्पॉन्सिव्ह. व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्सिव्ह? रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट्स म्हणजे काय? आज जगातल्या सगळ्या वेबसाईट ऑलमोस्ट रिस्पॉन्सिव्ह आहे. का किंवा कशाला म्हणतात रिस्पॉन्सिव्ह? सॉरी, इफिशियंट असली पाहिजे. इफिशियंट म्हणजे काय? पूर्णपणे वर्क करायला पाहिजे म्हणजे काय? एरर तर HTML मध्ये येतच नाही, बग पण नाही येत. बग आणि एरर एकच गोष्ट आहे सर्व. व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्सिव्ह? रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय पहा. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे जर मी इथे इमेज घेतली आहे, सी आय एम टेकन हिअर इमेज. ओके, आता मला सांगा आजकाल ज्या वेबसाईट्स आहेत त्या कुठल्याही रिझोल्युशनवरती एक्झिक्यूट होऊ शकतात. समवन विल चेक ऑन मोबाईल फोन, समवन विल चेक ऑन लॅपटॉप, समवन कॅन एक्झिक्यूट ऑन TVs, राईट ना. कोणाच्या मोबाईल फोनचं रिझोल्युशन 200 by 400 आहे,
कोणाच्या मोबाईल फोनचं रिझॉल्युशन 400x800 आहे, कोणाच्या मोबाईल फोनचं रिझॉल्युशन 600x800 आहे, टॅबलेटवर यूज होऊ शकतो. तर तुमच्या वेबसाईटचा जर लुक स्टॅटिक असेल, स्टॅटिक इन द सेन्स जसे कंटेंट टाकले तसेच कंटेंट, क्लिअर का? ओके. जर तसा असेल तर त्या केसमध्ये तुमची वेबसाईट जर मोबाईल फोनवर एक्झिक्यूट झाली तर त्याला हॉरिझॉन्टल स्क्रोल येईल, बरोबर? असं नो, कारण कंटेंट हॉरिझॉन्टली स्क्रोल करावे लागतील. तसं नसलं पाहिजे. ओके, म्हणजे काय, एकाच स्ट्रोकमध्ये एकाच व्ह्यूमध्ये सगळं काही आलं पाहिजे, त्याला म्हणतात रिस्पॉन्सिव्ह. दिस वेबसाईट विच इज कम्पॅटिबल, द वेबसाईट विच इज कम्पॅटिबल ऑन all resolutions, the website which is compatible on all resolutions called as what? Responsive. Called as what? Responsive. त्याला आपण काय म्हणतो? Responsive website. Clear का? Yes or no? So what we call? We call it as an responsive website. We call it as an responsive website. So clear? Am I clear? Okay, guys. What is in my responsive? Clear का? So we go laterally on the responsive. So what we did here? आपण image कशा add करायचे ते बघितलं. Now I am moving to the next concept, how to link the two pages. Which tag is used? Anchor tag. How we can link the two pages? मला जर दोन पेजेसला लिंक करायचं असेल तर मी याला आता सेव्ह करतोय. I am just save it as an what? about.html. about.html. ओके. आता पहा, माझ्याकडे दोन पेजेस आहेत आणि अबाउट मध्ये मी लिहितो h1 about me /h1. Okay, about me /h1. Now what I want to do, I have a two pages. एक आहे माझ्याकडे इंडेक्स आणि दुसरा आहे माझ्याकडे अबाउट मी. ओके, आय हॅव एन टू पेजेस. एक आहे माझ्याकडे इंडेक्स आणि दुसरा आहे माझ्याकडे अबाउट मी. सी, दिस इज अबाउट मी आणि दिस इज इंडेक्स. ओके, आय डू वन थिंग, आय रिमूव्ह द इमेज फ्रॉम अबाउट मी ॲज वेल. इमेज पण काढून टाकतो सो दॅट इट इज आयडेंटिफाय. सी, हिअर इंडेक्स अँड हिअर अबाउट मी. ओके, मला काय करायचं आहे, इंडेक्सवरनं जम्प करायचं आहे अबाउट मी वरती, इंडेक्सवरनं जम्प करायचं आहे अबाउट मी वरती. सो हाऊ वी कॅन जम्प, हाऊ वी कॅन वर्कआउट. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू राईट ऑन व्हिच टॅग? ahref is equals to /a. Then we have to write down here what? About me. आणि त्या पेजचं नाव जे पेज तुम्हाला कॉल करायचं आहे. एम आय क्लिअर? कुठलं पेज कॉल करायचं आहे मला? इंडेक्स. about.html हा लाईन ऑफ कोड मला कुठे पाहिजे, कुठून कुठे जायचं आहे? इंडेक्सवरनं जायचं आहे, इंडेक्सवरनं जायचं आहे about html वर, about html वर. सो हाऊ वी कॅन वर्कआउट, हाऊ वी कॅन एक्झिक्यूट. ओके, सो मी इथे याला वर्कआउट करताना सिम्पली हा जो लाईन ऑफ कोड आहे तो मी इथे लिहेल इन व्हॉट, इन इंडेक्स, आणि इथे पास करेल माझ्या HTML पेजचं नाव, दॅट इज about about about.html. Am I clear now, guys? Clear to all of you? Alay about me link. If I click, it will open like this one. Clear ka? Yes or no? What is the use of anchor tag? Clear ka? Okay now. So how we can work out? How we can execute? So we are just execute like about me like this one. Is it clear, guys? Okay, execute it fast. Then I want to know how to open this tag into the new tab. कशी ओपन करतात? Target. Is it? Yes, we have to use the target. जर तुम्हाला ही टॅग, ही पेज नवीन टॅब मध्ये ओपन करायचं असेल तर we have to go for target. We have to go for target is equals to just write down new. It just going to be write down new. So what it does, see, आता हा नवीन टॅब मध्ये ओपन होईल. आधी सेम टॅब मध्ये ओपन होते, आता इट विल जम्प ऑन न्यू टॅब. सी, व्हॉट इज टार्गेट झाले ओपन न्यू टॅब मध्ये. तुमचं index.html ॲज इट इज आहे आणि यांनी ओपन केलंय about.html ला न्यू टॅब मध्ये. एम आय क्लिअर? क्लिअर का सुवर्ण? क्लिअर ना? विच टॅग वी हॅव टू यूज? लाऊडली. Which tag we have to use? Anchor tag. And what is the line we have to write down for that? Here, please talk. Bola. ahref is equals to ज्या पेज मध्ये जायचं आहे त्या पेजचं नेम डॉट html
complete, write down the text, okay, and slash a slash a, what we call a slash a, come again, a slash a, what we call it as an anchor tag, what we call it as an anchor tag. Clear ka? Execute fast, go fast. To create a tables in HTML, table tag, how to write it down? आठवते का? TD, TR, TH, अजून how to write down? Border. सी, आता मला जर याच्यामध्ये HTML पेजेस मध्ये टेबल्स क्रिएट करायचे असतील, आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल. लिसन टू मी फर्स्ट, लिसन टू मी, इम्पॉर्टंट आहे. मला जर HTML मध्ये टेबल्स क्रिएट करायचे असतील, सो हाऊ आय कॅन राईट डाऊन और हाऊ वी कॅन क्रिएट अ टेबल. So to work out with the table creation, we have to write down the simple tag, that is table table slash table table. ओके, ऐकून घ्या आधी, समजून घ्या काय लिहिलंय मी. टेबल स्लॅश टेबल, टेबल स्लॅश टेबल. व्हॉट वी हॅव टू डू? टेबल स्लॅश टेबल. वी हॅव टू राईट डाऊन हिअर टेबल स्लॅश टेबल. विदिन दॅट, आता पहा टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं. हाऊ द टेबल स्ट्रक्चर इज गिवन? द टेबल स्ट्रक्चर इज गिवन इज व्हॉट? rows and columns. Table structure is given is what? Rows and columns. Rows and columns. Like this one. Clear? म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला काय क्रिएट करावं लागेल? रो. मग त्याच्यामध्ये काय क्रिएट कराल? कॉलम. Am I clear? सगळ्यात आधी तुम्हाला काय क्रिएट करावं लागेल? रो. And then you have to what? Create column. So what you have to write down? Table row. Then slash table row. tr slash tr. Come again. tr slash tr. Come again. tr slash tr. Okay. Then within this we have to write down. हे पहा, tr slash tr म्हणजे काय? तुम्ही एक रो क्रिएट केली. You have just created a simple row. Now what you have to do in this case? You have to create a what? Column. Okay. आता पहिला कॉलम पाहिजे मला नेम नावाचा, दुसरा कॉलम पाहिजे मला कॉन्टॅक्ट नंबर नावाचा. ओके, क्लिअर का? सो हाऊ आय कॅन राईट डाऊन td slash td and pass here inside of this only name. Pass only here name. Again write down td slash td, then pass here what? Contact number. Contact number. Clear? Am I clear? Now if we are execute this one, कुठल्या पेज मध्ये लिहिलं मी? इंडेक्स पेज मध्ये. what output we are getting? See, असं काहीतरी दिसतंय मला, नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर. क्लिअर का? पण याला बॉर्डर आलेली नाही आहे. टू अप्लाय द बॉर्डर, व्हॉट यू हॅव टू डू? BORDER, बॉर्डर इज इक्वल्स टू जस्ट पास व्हॉट द बॉर्डर ऑफ व्हॉट पिक्सल यू वॉन्ट. राईट डाऊन हिअर 5 पिक्सल. मला 5 पिक्सलची बॉर्डर पाहिजे. नाऊ वी आर गेटिंग लाईक दिस. एम आय क्लिअर? क्लिअर ऑल ऑफ यू? मग या बॉर्डरचा कलर, बॉर्डरची विड्थ हे सगळं चेंज करता येतं, बट बाय युझिंग CSS. हे HTML मध्ये होणार नाही. या बॉर्डरचा कलर, बॉर्डरची विड्थ, बॉर्डरच्या बाकीच्या गोष्टी आपल्याला CSS मध्ये वर्कआउट करता येतील, त्या इथे वर्कआउट करता येणार नाही. एम आय क्लिअर? क्लिअर ऑल ऑफ यू? ओके. सो वी हॅव टू जस्ट क्रिएट द बॉर्डर और अप्लाय द बॉर्डर बाय युझिंग दिस. बरं, ही एक रो झाली. आता मला दुसरी रो क्रिएट करायची असेल तर काय लिहू? येस, व्हॉट वी हॅव टू राईट डाऊन हिअर? काय लिहावं लागेल? परत tr slash tr. Then within that we have to write down td slash td, first column, and here I am write down I base 1 2 3. Again going to be write down here the number, let's say 8080707100. Okay, I am just going to save it and let's execute now. Clear? अशा जितक्या पाहिजे तितक्या रो तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यामध्ये जितके कॉलम्स पाहिजे तितके कॉलम्स पण तुम्ही ऍड करू शकता. इज दॅट क्लिअर? हाऊ टू क्रिएट अ टेबल? yes or no? Clear? Okay, create a table fast.
चलो डन. Have you clear what the way we are execute? What the way we are work out? Clear का? We are just work out with what? Table, row. Basic HTML अजून आपण in depth गेलोच नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे for advanced HTML tag that have come into the HTML5. चलो डन. Got it? Clear? Now we have to go for the execution of next terminology, that is what? List. Have you know the list? Suvarna sampai? What is the list? List. How to create a list? Have you know? Anyone? Which tag? Order list, unorder list. How to create? Don't know. Okay, listen. What is the tag you have to use to create the list? Okay. आता पहा लिस्ट म्हणजे काय, जसं की तुम्ही बुलेट फॉर्म मध्ये जेव्हा बघता कधी कधी तुम्हाला इन्फॉर्मेशन ही बुलेट फॉर्म मध्ये द्यावी लागते, राईट. जसं मी म्हटलं तुम्हाला की जावाला डिस्क्राईब करा. यू राईट जावा इज सिंपल सेक्युअर्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लाईक दिस, राईट ना. पण ह्या केसमध्ये आपण जे वर्कआउट करतो त्याला आपण काय म्हणतो, वी हॅव टू जस्ट गिव्ह द यूज द बुलेट. ओके, बुलेट किंवा नंबरिंग असतो 1 2 3 4 5 6 पॉईंट्स आपण जेव्हा ऍड करतो. सो इथे जर तुम्हाला पॉईंट्स ऍड करायचे असतील तर व्हॉट इज द वे टू बी गो, व्हॉट इज द वे टू बी वर्कआउट. लिसन टू मी. li/li. ओके, व्हॉट यू हॅव टू राईट डाऊन? li/li. काय लिहिलंय मी? li/li. ओके, याच्या आतमध्ये मी लिहेल ul some elements /ul. ओके, अगेन ul/ul. Now let's refresh what we are getting. Sorry. काय चुकलंय सांगा याच्यामध्ये. li/li. Again use li/li. Again use li. What the output we are getting? Clear? What we call? आणि हे सगळं असतं यूएल मध्ये. यूएल म्हणजे अनऑर्डर लिस्ट. ओके, व्हॉट वी कॉल अनऑर्डर लिस्ट. हियर वी कॉल इट एज एन अनऑर्डर लिस्ट. सो इट जस्ट गोइंग टू बी अलाइन्ड लाइक दिस. इफ यू वांट टू डिस्क्राइब और पुट द पॉइंट बाय व्हाट? बुलेट्स. ओके, सो इन दैट केस वी हैव टू गो फॉर द एग्जीक्यूशन ऑफ अनऑर्डर लिस्ट. Am I clear, guys? Clear? Execute it fast. Unordered list.
चलो डन का गाइस डन. How we can get the order list? UL म्हणजे काय? Unordered list. And how we can get the order list? Just change UL to OL. Just change UL to OL. बघा हे जे काही आहे it's just a basic HTML tag. Okay, it's just a basic HTML. Now we are getting 1 2 3 4 5. Clear? Okay. So likewise the story we have to work out likewise the story we okay. Am I clear? Clear all of you? Okay. UL OL. UL OL. UL stands for unordered list and OL stands for ordered list. Clear? Okay. Execute it fast. झालंय ऑर्डर आणि अनऑर्डर दोन्ही. मग याला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवता येतो अगेन बाय युजिंग CSS. याच्यावर जे मेकअप करायचं जे काम आहे ते कोण करेल? CSS. याला प्रॉपर डिस्प्ले करणं, याचे कलर कॉम्बिनेशन चेंज करणं, या सगळ्या गोष्टी कोण करेल? या सगळ्या गोष्टी तुमच्या CSS करतील. क्लिअर? ओके. एक्झिक्युटेड. नाव व्हॉट द नेक्स्ट. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय वर्कआउट करायचं आहे? वी हॅव टू गो फॉर द फॉर्म टॅग्स. कुठला टॅग्स? ओके. आता फॉर्म टॅग्स म्हणजे काय? इथून आपला खरा खेळ सुरू होईल. आतापर्यंत जे 2-3 दिवस आपण बघितलं हे जस्ट फक्त एक बेसिक स्ट्रक्चर होतं जे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि ह्या बेसिक टॅग्स होते जे HTML मध्ये बेसिकली HTML4 च्या टॅग्स आहेत. कुठल्या? HTML4 च्या टॅग्स ज्या बेसिकली तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि तुम्ही त्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला HTML5 च्या कडे मूव्ह व्हायचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत फॉर्म टॅग्स. कुठल्या टॅग्स? Form tags. In the form tags, we just come to know how to create text boxes, how to create checkboxes, how to create radio button. Okay. त्याच्यानंतर drop down list, त्याच्यानंतर text areas, buttons, and numbers of things are there we have to create into the form tag. आणि तो form tag आपला कनेक्ट होईल JSP आणि Servlet ला आणि मग तो जाईल डेटाबेस कडे. Am I clear? What is the working flow we have? आधी आपल्याला फॉर्म्स अट्रॅक्टिव्ह कसे बनवायचे, प्रॉपर रिअल टाइम मध्ये कसे दिसले पाहिजे, रिअल टाइमच्या ज्या वेबसाईट्स असतात त्या, आणि ॲट द एंड ऑफ दिस जसं तुमचं CSS आणि बूटस्ट्रॅप कम्प्लीट झालं यू आर रेडी टू डेव्हलप एनी रिअल टाइम वेबसाईट. तशीच बनवू शकाल जशी तुमची कुठली वेबसाईट तुम्ही बघता ना त्या किती युजर फ्रेंडली असतात, अट्रॅक्टिव्ह असतात, तशाच वेबसाईट तुम्ही बनवू शकता. ओके. दॅट्स अ व्हेरी इझी टू वर्कआउट, दॅट्स अ व्हेरी इझी टू एक्झिक्यूट. क्लिअर? एक प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलाय, त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं सुरू ठेवायचं. इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण वेगवेगळा बनवेल. ज्याची वेबसाईट अट्रॅक्टिव्ह असेल ती वेबसाईट सर्व्हरला ॲज अ रिअल टाइम प्रोजेक्ट लॉन्च होईल. त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटेल अँड विल गेट अ गुड एक्सपोजर ऑफ दॅट. खूप फरक पडतो बरं, खूप भयानक फरक पडतो. एक या लाईनचा की वर्कआउट ऑन रिअल टाइम प्रोजेक्ट विच इज ॲट www.this.com डेव्हलप बाय मी इन 1 month 2 months ऑर ड्युरेशन. क्लिअर? रिझ्यूम मध्ये ही एक गोष्ट खूप मॅटर करते कारण त्याला हे समजतं की याला ॲटलिस्ट हे तरी माहिती आहे की वेबसाईट डिप्लॉय कशी होते आणि वेबसाईट काम कशी करते. आणि रिअल टाइम मध्ये टाकली आहे म्हणजे काय? याला हे माहिती आहे की रिअल टाइमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. हे कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये 101% सांगतोय, तुमचे 10 पॉईंट तसेच वाढून. क्लिअर का? एस ऑर नो? अँड शेअर इट ऑन लिंक्डइन ॲज वेल. ऑल ऑफ यू ऑन लिंक्डइन अकाउंट नाही आहे? आजच क्रिएट करायचं. ओके गाइज, दोज हू डोंट हॅव अ लिंक्डइन अकाउंट, लिंक्डइन अकाउंटला जा. प्रॉपरली हे जे काही आपण वर्कआउट करतो ना, ट्राय टू पोस्ट इट एव्हरी डे. ओके. व्हॉट आय लर्न टुडे, आय लर्न दिस थिंग्स टुडे अँड आय कम्स टू नो हाऊ द वे आर गोइंग टू बी वर्कआउट. मग हळूहळू याचा ॲडव्हान्टेज काय होईल? एक तुमच्याकडे नोट पण राहील की तुम्ही कोण्या दिवशी काय शिकले होतं. 5 मिनिटाचं काम आहे, नॉट मोर दॅन दॅट. प्लस सेकंड, लोकांना दिसेल टेक्निकल कम्युनिटीला की तुम्ही काहीतरी अटॅच झाले. मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे बरं.
लक्षात आलंय का? तुम्हाला सगळं येतं, पण हे लोकांना माहितीच नाही आहे तुम्हाला सगळं येतं, प्रॉब्लेम जाईल. तुम्हाला सगळं येतं, ते लोकांना माहीत असेल तर ते तुमच्याकडे येतील, नाहीतर येणार नाही. आणि ते माहीत करायसाठी आपल्या प्रोफेशनल कम्युनिटीचं जे चॅनल आहे दॅट इज लिंक्डइन. तिथे सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, मोठ्या मोठ्या कंपनीचे CEOs MD तुम्ही भेटू शकता. क्लिअर का? ओके. सो प्लीज ट्राय टू वर्कआउट, क्रिएट युअर लिंक्डइन अकाउंट. ओके, फॉलो द IBC Electrosofts LLP पेज ॲज वेल, आणि जस्ट ॲड ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक थिंग ॲड करा. क्लिअर? ओके ना? दॅट इज द वे. सो वी आर जस्ट गोइंग टू बी स्टॉप टुडे हियर, विल मेट बैक टुमारो. हाँ बेटा. सर प्रोजेक्ट के बारे में एक बार बताओ, कल अब्सेंट थी तो कुछ ज़्यादा समझ में नहीं आया. Just what you have to do, you have to create the pages of HTML. You have to develop the complete website of Java like this. मला एक अशी वेबसाईट बनवून पाहिजे. लेट्स से W3C स्कूललाही गेले तर एव्हरीथिंग इज गिवन. सी, फक्त कंटेंट तुम्हाला कलेक्ट करायचे आहे, एक अशीच एक वेबसाईट तुम्हाला बनवायची. एम आय क्लिअर? क्लिअर का? Yes or no? Okay. Yes, sir. Likewise, we have to work out. Krupali, stay here. Stay connected. So we'll meet back again on tomorrow, guys.